मॅडम, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. काल तुमची असेसमेंट झाली ना? हो सर. बी ग्रेड मिळाली तुला? येस सर. डिसअपॉइंटेड? नो सर, उलट यशस्वी सरांनी खूप छान समजावून सांगितलं. असीमशी बोललायस का या बाबतीत? म्हणजे त्याच्याशी बोलून तो येणार आहे का? अगं मला आवडेल त्याच्यासोबत काम करायला, पण तुला माहिती आहे ना त्याची सगळी कामं जगावेगळी. प्रदीपची लग्न नाही झालं तर मी जीव दे. अगं तू वेडी आहेस का? काय बोलतेस हे? मी तिला सांगितलं तर खरं टेन्शन घेऊ नकोस म्हणून, पण आता मलाच टेन्शन आलंय. काय करायचं? यस, एकदम भारी सुचलंय मला. काही टेन्शनच नाहीये. काय सुचलंय? तुम्हा दोघांना लग्नच करायचंय ना? अरे मग पळून जाऊन लग्न करा ना. खर्च पण नाही आणि टेन्शन पण नाही. कसं आहे सर, पळून जाऊन लग्न केलं ना तर प्रॉब्लेम्स अजून वाढतील. गुड मॅम, माझा भाऊ काहीही करू शकतो. अहो वहिनी, आमचे आबा आहेत ना, ते पण काही करू शकतात. अहो त्यांनी एक फोन केला ना तर तुमचा भाऊ लग्नासाठीच काय, लग्नानंतर 5 परतावण, रिसेप्शन, हनीमून सगळ्याचाच खर्च तुमचा भाऊ स्वतःहून करेल. हो? म्हणजे तुमचे वडील पण गुंड आहेत का? आमदार आहेत ते. सर जे म्हणतात ते पटतंय मला. रोज आपण पळूनच जाऊया. नाही दादा, तसं नाही. वहिनी, तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही दोघ जण पण रेडी असाल ना तर काही लीगल प्रॉब्लेम होणारच नाही. मॅडम, मला असं पळून जाऊन लग्न करणं पटत नाही. गुड. अरे मग काय करायचं रोज मला सांग. प्रदीप, आता आपण मनातली सगळी भीती बाजूला ठेवून ना एकदा खरंच आपापल्या घरच्यांशी बोलून तरी बघूया ना. ग्रेट. आणि ह्यातून काहीतरी चांगलंच घडेल. ठरलं तर महत्वाचं काम करूया. तुमच्या लग्नाचं जेवायला मिळेल तेव्हा मिळेल. आधी समोर जे वाढलंय ना तिथे सुरुवात करू. चला. कॉंग्रॅच्युलेशन्स यशस्वी. कशाबद्दल? आपल्या हॉस्पिटलला रिडेव्हलपमेंटला परमिशन दिली आहे मेडिकल असोसिएशननी. काय? हो, लेटर मिळाल्याने धावत तुझ्याकडे आलो. आता लगेच कामाला लागायला हवं. हो, मलाही उत्साह आलाय. सप्रे, त्या दिवशी ते मॉडेल पडलं तेव्हा खूप अपसेट झालं होतं, पण आता खूप छान वाटतंय. मी डिटेलमध्ये पाहिली ती फाईल. त्याचं फारसं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. फक्त एका गोष्टीची जरा काळजी करावी लागेल. कोणत्या? 2 महिने आपल्यावर बारीक लक्ष असणार आहे असोसिएशनचं. आपल्या कारभारावर आपले सगळे रेकॉर्ड्स नीट तपासले जातील. आपण नियमांचं काटेकोर पालन करतोय की नाही हे बघितल्यानंतर मगच आपल्याला फायनल अप्रुव्हल मिळेल त्यांच्याकडनं. सप्रे, पण आपण कुठे नियम मोडले? आपल्या इथे काहीच चुकीचं घडत नाही. आणि एका कन्व्हेन्शनल हॉस्पिटलमध्ये जे मॅनेजमेंट लागतं ते आहे आपल्या इथे. उलट सप्रे, मला नेहमी वाटतं की औषधांना जशी एक्सपायरी डेट असते ना तशी सिस्टीमला सुद्धा एक्सपायरी डेट हवी. आणि आपलं हे जे नवीन हॉस्पिटल आहे ना तिथे मी अशीच अपग्रेडेड सिस्टम आणणार. नक्कीच नक्कीच. महत्वाचं काय आहे तर आपल्याला रिडेव्हलपमेंटला परमिशन मिळालं. अँड आय एम रिअली हॅपी. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. थँक्यू. येतो मी. मॅडम, मला रोजच्या भावाचं खूप टेन्शन आलंय. खूप डेंजर आहे तो. त्याचं डोकं फिरलं ना तर काहीही करू शकतो तो. हे मर्दा, प्रेम करताना तिच्या भावाला विचारून केलं होतं का? अरे टेन्शन कशाला घेतो? असं काय रे तू? नाही सर, खरंच खूप डेंजर आहे तो. रोज पण घाबरते त्याला. मॅडम, गल्लीतला मावाली येतो. रोज सांगत होती पोलीस स्टेशनला 4 केसेस आहेत त्याच्या नावावर. एवढंच ना, मग एखाद दुसरी केस पडली तुझ्या अंगावर तर काय फरक पडतो एवढा? काय उपकार, वेड्यासारखं बडबडू नको.
आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, असं काहीही होणार नाही. हो, पण मॅडम मी जर का त्याला भेटायला गेलो आणि त्याने माझं काहीच ऐकून नाही घेतलं तर? ऐकून घेण्याचे सुद्धा चान्सेस आहेत ना. हो, पण खूप कमी आहेत मॅडम. ऐक मी काय म्हणतो, आता तू आहे ना बिंदास जाऊन भिड तिच्या भावाला. ही इज राईट. आणि तुम्ही एकटे कुठे आहात? रोज आहे ना तुम्हाला सपोर्ट करायला. नाही तर काय, वहिनी आहेतच की. बरोबर आहे, आता नाही घाबरणार मी. जे होईल ते होईल. ये होईना बात मेरा शेर. आताशी छाती काढ बाहेर आणि जा बिंदास. ठीक आहे, येतो मॅडम. चला. अंजली, ओंकार, काय चाललंय तुमचं? पुढे काय? व्हॉट इज द नीड टू डू ऑल ऑफ दिस यार? अगं त्यांना आता मॉरल सपोर्टची गरज आहे आणि खूप विश्वासाने सांगितलं ना त्यांनी सगळं. मग त्यांना परक्यासारखं कसं ट्रीट करणार आपण? परक्यासारखं? कोण आहे तो तुमचा? एक मिनिट. तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि अंजलीला तो ताईसारखं वागवतो. म्हणून काही हिने लगेच ताईगिरी करायची का? मी सांगते, ऑल ऑफ दिस इज गोइंग टू लँड यू इन ट्रबल. आय एम वॉर्निंग यू. बाकी बघा तुम्ही. काय कडू मुलगी आहे यार, कधीच चांगल्या हिच्या तोंडातून बाहेर पडतच नाही. चला. बाकी सगळं ठीक आहे, सगळं नॉर्मल आहे. तुला काही त्रास नाहीये ना ते सांग मला. नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आय थिंक विल टेस्ट हर HIV. मी ह्याच्यात काही टेस्ट लिहिलेत आणि तिचा नॉर्मल जो काही ब्लड काउंट असेल तो पण चेक करा. तुझा ब्लड ग्रुप माहिती आहे तुला? नाही माहिती. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जा यांच्यावर. या बिचारीची खूप ट्रॅजेडी आहे. कर्ज खूप झालं म्हणून हिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आणि मग त्यानंतर तिच्या एका लांबच्या मामाने तिला मुंबईत आणून विकलं. काय? हो ना. एका संस्थेने तिला कालच सोडवलंय आणि आपल्याकडे पाठवले. बिचारी. मी याच्यावर काही मेडिसिन्स लिहिले, ह्या द्यायला सुरुवात करूया आपण तिला आणि पुढे बघू मग कसं काय ट्रीटमेंट घ्यायची ते. ओके. आई, रोहिणी, एक आनंदाची बातमी आहे तुम्हा दोघींसाठी. काय रे? आपल्या हॉस्पिटलला BMC आणि मेडिकल असोसिएशन दोघांची परवानगी मिळाली. काँग्रेट्स. थँक्यू. ही तर खूपच चांगली बातमी आहे. म्हणजे आता लवकरच काम सुरू होणार? हो आई, ऍक्च्युली मी खूप एक्सायटेड आहे आणि नर्वस सुद्धा. हो, मी पण. म्हणजे आता तुझी एवढ्या वर्षांची मेहनत फळाला येणार ना? ऍक्च्युली डॉक्टर सप्रेंनी एक गोष्ट सांगितली आहे, त्याची थोडी काळजी घ्यायला हवी. कसली रे? आपल्या हॉस्पिटलच्या प्रत्येक डिपार्टमेंटचा रेकॉर्ड क्लीन असला तरच मेडिकल असोसिएशन 2 महिन्यांनी आपल्या बाजूने कॉल घेईल. ओ, म्हणजे आता 2 महिने मेडिकल असोसिएशन आपल्यावर लक्ष ठेवणार आहे. तसंच काहीच, पण ऍक्च्युली तो प्रॉब्लेमच नाही, कारण मेडिकल असोसिएशनला जे लागतं ना ते सगळे आपल्या हॉस्पिटलमध्ये. सो नाही, ते सगळं ठीक आहे. पार्टी कधी देतोयस ते सांग. देतो. अरे, पार्टीवरून आठवलं, आपल्या ग्रुप मधला मंजुनाथ होता ना, त्याचा फोन आला होता मला काल. तो कॅलिफोर्नियाला असतो ना? होता, आता ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झालाय. तो विचारत होता तुझ्याबद्दल. मुलांनो चला, मी निघते. तुमचं चालू दे. ओके काकू, बाय. अंजली, काकू,
तुम्ही मी म्हटलं की नाही तुला, आपल्याला आवडणारी माणसं येत राहतात आपल्या समोर. खरंय तुमचं. कशा आहात तुम्ही? मी छान आहे, पण तुला काय झालंय? नेहमी दिसतेस तशी कुणाला तरी मदत करताना, गडबडीत कुणाला तरी सूचना देताना दिसत नाहीस. ती टेन्शन आहे का कसलं? नाही, टेन्शन असं नाही, पण म्हणजे आहे काहीतरी. हो, खूप प्रयत्न करते मगासपासून टेन्शन न घेण्याचं, पण सतत येतच आहे. तुम्ही अगदी आईसारखे आहात म्हणून मी पटकन बोलून गेले. माझ्या आलंच ते लक्षात. नाही, मी तुला कुठलं टेन्शन आहे, काय टेन्शन आहे नाही विचारणार, पण एक सांगू, बघ पटतंय का? काय प्रॉब्लेम सुटणारा असेल तर टेन्शन घ्यायची गरजच नाही, आणि न सुटणारा असेल तर टेन्शन घेऊन उपयोग नाही. काळजी करू नको, सगळं छान होणार. थँक्यू सो मच काकू. चल येते मी, भेटू पुन्हा अशाच. नक्की. बाय. बाय. कुठे राहिला हा? अंजली बोल. तुमची पेशंट कशी आहे सर? कोण पेशंट? सर अहो, बाई प्रेग्नेंट होती ना? हाँ. बरी आहे. ओके. हेच विचारायला फोन केला होता मी. म्हणजे आता फोन ठेवणार आहेस का? नाही, ऍक्च्युली माझ्या ॲम्ब्युलन्स मध्ये पेट्रोल संपलंय. माझा असिस्टंट गेला आणायला, तो येईल की आम्ही पुढे निघू. ओके. काय झालं अंजली, अशी गप्प कायस? एनी प्रॉब्लेम? सर, आमच्या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बॉय आणि एक नर्स त्यांच्या घरच्यांचा विरोध असताना लग्न करणार आहेत. इंटरेस्टिंग. म्हणजे माझा आणि माझ्या फ्रेंड्सचा फुल सपोर्ट आहे त्यांना. मग प्रॉब्लेम काय? त्या नर्सचा भाऊ, त्या रोजचा भाऊ गुंड आहे. असू दे. म्हणजे ते त्यांच्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहेत, पण तरीही जर का त्यांनी नाही म्हटलं तर ते दोघ जण लग्न करतील. करायलाच हवं. सर, पण मला खूप भीती वाटते. कसली भीती? म्हणजे हे सगळं बरोबर घडतंय ना? मी काही चुकीचं करत नाहीये ना? अंजली, तुझ्या मनात असा प्रश्न येऊच कसा शकतो? दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तू एकत्र आणतेस, सपोर्ट करतेस त्यांना. ज्यांच्या विरोधात पूर्ण जग आहे त्यांच्या सोबत उभी असतो. अँड इट नीड्स करेज अँड यू हॅव दॅट. आणि हो, अजिबात काळजी करू नकोस. या बाबतीत तुला कुठलीही आणि काहीही मदत लागली तर मला लगेच फोन कर. थँक्यू सर. आणि त्या दोघांना माझ्याकडनं ऑल द बेस्ट सांग. हो, नक्की सांगते. आता तर काही टेन्शन नाही ना? नाही. ठेवू फोन? या. गुड नाईट. गुड नाईट. आजा आई बाहर दिल है बेकरारो. नमस्कार. कसा आहेस मंग्या? बरं आहे. बहिणीचा पाय कसा आहे? हो ठीक आहे. सावकाश जा. हाय. काय ग्लुकोज, किती वेळ? पेट्रोल मिळालं पटकन, पण परत याला गाडीच मिळेना. अर्धा तास थांबलो तेव्हा हा मंग्या भेटला, आणि भेटल्यावर बोलतो कसा, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मी सोडतो तुम्हाला. बापू वट आहे, सगळे ओळखतात तुला इथे. दादा, बोर नाही ना झाले? नाही रे, बोर नाही झालो.
एक फोन आला म्हणून त्याच्यात वेळ गेला. त्या कॅम्पवाल्या मॅडमचा. हो. तुला कसं कळलं? सिम्पटम्स दिसतात ना चेहऱ्यावर. नाही, डॉक्टर नसलो ना तरी तुमच्या बरोबर राहून अर्धा डॉक्टर झालोय मी. अर्धा नाही, पूर्ण डॉक्टर झालायस तू. खूप भूक लागली, काही खायला आहे का? आपल्याकडे स्टॉक आहे ना आईने दिलेल्या बेसनच्या लाडवांचा. मग आण लवकर, भूक लागली मला. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही लाडू का, मी पेट्रोल भर लगेच. चला. हा लाडू. हा 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 हा, याला म्हणतात सुख. वा. दादा एक विचारू का? विचार ना. नाही म्हणजे घरचे तुमची एवढी काळजी करतात, तुम्हाला पण त्यांची ओढ आहे, मग तुम्ही घरी का नाही राहत? गुड क्वेश्चन. मी पण याचं उत्तर शोधतोय. आता हे उत्तर झालं का? नाही म्हणजे हे वाऱ्यावर भिरभिर आयुष्य जगत राहणार तुम्ही? नाही, असं नाहीये. कधी कधी वाटतं एका जागी थांबावं, पण तसं थांबायला लावणारं किंवा बांधून ठेवणारं असं काहीतरी हवं ना आयुष्यात. आलंय माझ्या लक्षात. काय लक्षात आलंय तुमच्या? तुम्ही ना लग्न करून टाका. हीच ती वेळ, हाच तो क्षण. गाडी स्टार्ट करा, आपण निघूया. मनातलं बोललो मी माझ्या. मी पण माझ्या मनातलंच बोलतोय. फार बोललास. गाडी स्टार्ट करा, निघूया. राहिलं ज्याचं करावं भलं तो म्हणतो गाडी स्टार्ट करा. चला. झोपला नाहीस अजून? काय मस्त तुफान पाऊस पडतोय रे. अनु छान ब्लँकेट मध्ये गुरफटून झोपलीये, गाढ एकदम. मलाच काही ती झोप लागत नाहीये. ओमकार, अरे शेवटची लेवल पार करत होतो यार. तू पण. बरं झालं. एक तर झोप येत नाही म्हणून खेळत बसलो होतो. आणि तुझं काय? तुला झोप नाही का? नाही येते. रोज आणि प्रदीपचा विचार. टेन्शन आलंय खूप. हा यार, अवघडच आहे त्यांचं पण. एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? प्रदीपचा फोन. हा, जय महाराष्ट्र. प्रदीप बोल. हा ओमकार सर, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हा एक मिनिट प्रदीप, थांब. हा बोल, काय आलं? सर त्या रोजच्या भावाने खूप मोठा राडा घातलाय आणि आमच्या लग्नाला नकार दिलाय सर. मला वाटलंच होतं तो काहीतरी करणार. हे मग आता काय करणार आहे तुम्ही? आता काय सर, पळून लग्न करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे. नाही. अरे ऐक हे बघ, असं काही करू नको. आपण काहीतरी इलाज काढू. हा नाही सर. नाहीतर मग पुन्हा एकदा तिच्या भावाशी बोलून बघू. काय सर, त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये सर, कारण तो कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. त्याने मलाही धमकी दिली आहे सर. काय म्हणाला? सर, तो म्हणाला की हातपाय तोडून हातात दे. हातपाय तोडून परत हातात कसं? अवघड आहे म्हणजे. ऐके, तू काय जास्त टेन्शन घेऊ नको. हा, पण खरंच असं केलं तर? मॅडम, आता जे काही होईल ते सगळं झेलायची तयारी माझी. लग्न करीन तर फक्त रोजचीच. जे काही झालं ते तुम्हाला सांगावं म्हणून फोन केला. ठेवतो आता. ऐक हे बघ, आपण उद्या निवांत भेटू आणि बोल. ठेवला. काय कळत नाही यार मला. लपडच होऊन बसले. रोजच्या भावाने जर असं काही केलं तर?